शेतकरी मित्रांनो नमस्कार। आर्डोर सीड्स कृषी विकास 2025च्या तिसऱ्या दिवसामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज दिवसभरामध्ये नेमक्या या कृषी प्रदर्शनामध्ये कोणत्या घडामोडी घडल्या त्याचा थोडक्यात आढावा जाणून घेऊया। रोजच्या प्रमाणे कृषी विकास प्रदर्शनाला सकाळी 9:30 वाजता सुरुवात झाली। पाठीमागच्या 2 दिवसापासून जसा शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद या प्रदर्शनाला होता तसं आज देखील सकाळी 10 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती। आज प्रामुख्याने महाराष्ट्रासोबतच कर्नाटक राज्यातील अनेक शेतकरी नर्सरी बांधव त्यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती। आणि आज विशेष म्हणजे बागलकोटचे हॉर्टिकल्चर कॉलेजने देखील या कृषी प्रदर्शनाला भेट दिली। या कृषी प्रदर्शनामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांनी येथील आर्डोर सीड्सच्या प्रतिनिधीकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली। त्यासोबत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आणि शेतकऱ्यांनी भेटी दरम्यान प्रतिनिधींकडून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवून घेतली। खरं शेतकऱ्यांनी येताना काही शेतकऱ्यांनी सोबत डायऱ्या घेऊन आले होते, त्यामध्ये संपूर्ण व्हरायटीची माहिती देखील लिहून घेतली आहे। आणि नंतर दुपारच्या सत्रामध्ये ठरल्याप्रमाणे शेतकरी चर्चासत्राला सुरुवात झाली। आज चर्चासत्रामध्ये विशेष काही घडामोडी घडल्या। या चर्चासत्रामध्ये असंख्य शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली होती आणि सर्वात विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाला महिला देखील उपस्थित होत्या। आणि आजच्या या शेतकरी चर्चासत्राला प्रमुख उपस्थिती लाभली ते म्हणजे जळगावचे पांडुरंग बोदले सर। खरं तर बोदले सरांबद्दल अगदी 2 शब्द बोलायचं म्हणलं तर बोदले सर हे आपल्या कृषी कीर्तनाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात। पाहूयात बोदले सर आजच्या मार्गदर्शनामध्ये काय म्हणाले। आमचे गुरु तर त्यांनी आम्हाला गोष्ट सांगितली होती की शेती करत असताना 3, 6, 9, 12चा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा। 3रा महिना, 6वा महिना, 9वा महिना आणि 12वा महिना। या महिन्याच्या शेवटचे आठवडे प्रामुख्याने पश्चिम बाजूकडून जे वारं वाहतं या वाऱ्याचा वेग जास्त असतो आणि त्याच्यामुळे पश्चिम बाजू तुम्हाला जेवढी झाकता येईल, मग साडीच्या माध्यमातून असू द्या किंवा मग आपण आफ्रिकन टॉल जो मका म्हणतो त्याच्या बाजूने असू द्या, शेजारच्या शेतातला कुठली कीड आपल्या शेतामध्ये येऊ नये याच्याकरता एक बॅरियर म्हणून आपण ती बाजू जर झाकली तर आपल्याला कीड रोधक म्हणून आपण ती गोष्ट करू शकतो। आणि आजच्या कार्यक्रमाला दुसरी प्रमुख उपस्थिती लाभली ते म्हणजे विश्व हायटेक नर्सरी विरगावचे संचालक वीरेंद्र थोरात यांची। आणि त्यांच्या व्याख्यानातून आज उपस्थितांना टोमॅटो बद्दलचं चांगलं मार्गदर्शन भेटलं। पाहूयात वीरेंद्र थोरात साहेब टोमॅटो बद्दल नेमकं काय बोललेत। खरं तर टोमॅटो पिकाविषयी बोलायचं झालं तर टोमॅटोला भाजीपाल्याचा राजा म्हणतात, कारण भाजीपाला पिकांमध्ये जर कुणाला करोडपती बनवायची ताकद असेल तर ती फक्त एकाच पिकामध्ये आहे, ते म्हणजे टोमॅटो पीक। अनेक शेतकऱ्यांना त्यांनी करूनही दाखवलंय की चांगल्यापैकी उत्पन्न जर काढून दिलं असेल तर त्या टोमॅटो पिकामध्ये। परंतु आता दिवसेंदिवस जे तापमान वाढतंय, जे नवनवीन रोग येत आहेत, त्यामुळे या पिकापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्यात। त्या समस्यांवर मात करून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर योग्य वाणांचा, योग्य खतांचा, योग्य प्रकारे पाणी व रोग व्यवस्थापन केलं तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळू शकतं। आजही जर आपण बघितलं तर नवनवीन टेक्नॉलॉजीचा जर वापर केला, आजही दरवर्षी म्हटलं जातं की एप्रिलमध्ये जर लागवड झाली तर निश्चित दर मिळतात, पण एप्रिलमध्ये दरवर्षी तापमान वाढतंय, त्यामुळे तापमान नियंत्रित करून कशा प्रकारे आपण उत्पन्न घेऊ शकतो याचा जर आपण व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर निश्चित चांगले दर त्या पिकामध्ये आपल्याला मिळू शकतात। खरं तर आपण कुठलंही भाजीपाला पीक घेताना 90% पीक हे निसर्ग देतोय आपल्याला। तुम्ही जर बघितलं असेल तर निसर्ग पावसाळ्यात आपली पिकं चांगली येतात, पीक जोरात बहरतं, परंतु तेच जर उन्हाळ्यात आलं तर त्याला बऱ्यापैकी आपल्याला प्रॉब्लेम दिसतात। तर हे जर गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर योग्य व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी केलं पाहिजे। योग्य प्रकारे त्याचं नियोजन केलं तर निश्चित चांगलं यश त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळेल। खरं तर या ठिकाणी टोमॅटो विषयी बोलताना आता आर्डोर सीड्सने टोमॅटोच्या चांगल्या देशी सेगमेंटमध्ये व हायब्रिड सेगमेंटमध्ये चांगल्या व्हरायटी दिल्यात। त्याचप्रमाणे आर्डोर सीड्समध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला दिल्यात। यात त्या आपण जर बघितलं असेल तर मिरची असेल, झेंडूमध्ये तर गेल्या 5 ते 6 वर्षापासून आर्डोर सीड्स चांगल्या प्रकारच्या व्हरायटी देतच आहे। थोरात साहेबांच्या मार्गदर्शनानंतर त्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने 3 प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न झाला। त्यामध्ये व्याख्याते बोदले महाराज, त्यानंतर विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात साहेब आणि बोडके नर्सरीचे सर्वेसर्वा शिवाजी आबा बोडके यांचा देखील सत्कार संपन्न झाला। या प्रमुख मान्यवरांच्या सत्कारानंतर एक महत्त्वाचा असा शेतकऱ्याचा सन्मान देखील संपन्न झाला। खरं तर हे शेतकरी कुटुंब हंचनाळवरून खास हे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलं होतं। त्यांच्या शेतामध्ये त्यांनी पिकवलेला कांदा देखील दाखवण्यासाठी या प्रदर्शनामध्ये आणला होता। तब्बल 400 ग्रॅम पर्यंतचा कांदा त्यांचा या ठिकाणी प्रदर्शनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना दाखवला। त्यामुळे आर्डोर सीड्सच्या वतीने संपूर्ण परिवारांचा त्या ठिकाणी सन्मान संपन्न झाला। आणि या सत्कार सोहळ्यानंतर शेतकरी चर्चासत्र कार्यक्रम संपन्न झाला आणि त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी संपूर्ण प्लॉटची पाहणी केली। संपूर्ण प्लॉट विषयी अजून देखील माहिती त्यांनी जाणून घेतली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना ज्या व्हरायटी बद्दल त्यांची प्रतिक्रिया होती, काही शेतकऱ्यांनी ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये देखील लावल्या होत्या।
त्यांच्या प्रतिक्रिया देखील उपस्थित असलेल्या प्रतिनिधीसोबत त्यांनी दिल्या आहेत। या संपूर्ण कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला। अशा पद्धतीनं आजचा तिसरा दिवस संपन्न झाला। आता उद्याच्या म्हणजे चौथ्या दिवसामध्ये नेमक्या काय काय घडामोडी होतात पाहूया।